हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण प्रोटेक्शन ग्रुप बघत होतो. तुमचा मेसेजचा पार्ट आहे प्रोटेक्शन ग्रुप. त्यामध्ये आपण मागच्या टॉपिकमध्ये आपण प्रोटेक्शन ऑफ अल्कोहोल पण बघितला आणि सिलिड इथर बघितलं, बरोबर की नाही? कशाप्रकारे तो प्रोटेक्टिंग करतो ग्रुपला. इस्टर ॲज अ प्रोटेक्टिव्ह ग्रुप बघितला आपण. इथरचा पण बघितला, बरोबर. मागच्या टॉपिक जर तुम्ही बघितला तर तो बघा आणि काय क्युरियस तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मागच्या टॉपिकमध्ये आपण हे सगळं कवर केलं आहे. ट्रायमिथिल सिलिल हायड्रेटचं पण कवर केलं आहे आणि टर्सरी ब्युटिल ट्रायमिथिल सिलिलचं पण कवर केलं आहे, ठीक आहे ना. ॲसिटिल प्रोटेक्टिव्ह ग्रुप होता तो टॉपिक, ठीक आहे. आणि प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल पण पाहिलं आहे, ठीक आहे. आज आपण बघणार आहे प्रोटेक्शन ऑफ अमाइन ग्रुप. त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की तुम्ही जो प्रोटेक्टिंग रिएजंट वगैरे घेणार आहे तो कसला असणार आहे? अमाइनचा असणार आहे. तो कशाप्रकारे त्याच्यावरती एखादा तुम्ही प्रोटेक्टिंग ग्रुप यूज करता त्याला कशाप्रकारे तो प्रोटेक्ट करतो आणि प्रोटेक्ट केल्यानंतर तुम्ही पुन्हा त्याला डिप्रोटेक्शन कशाप्रकारे करू शकता आज आपण डिस्कस करणार आहे, ठीक आहे. आता बघा प्रोटेक्शन ऑफ द अमाइन ग्रुप. अमाइन ग्रुपचं तुम्हाला माहिती आहे. याच्यावर तुमचं काय असणार आहे? नायट्रोजन तर कंपल्सरी असणार आहे, ठीक आहे. पुढे पण रिॲक्शन बनवता इझिली अंडरस्टँडिंग होत जाईल, ठीक आहे. तर हा एक चार्ट आहे तुमचा. तर चार्ट तुम्हाला लक्षात ठेवून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण की हा इम्पॉर्टंट आहे. हा जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला रिॲक्शनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे ना. तरी पण आपण रिॲक्शन समजणारच आहोत. आता बघा प्रोटेक्टिंग रिएजंट. तुम्ही प्रोटेक्टिंग रिएजंट कुठला घेतो आहे? कुठला तरी तुमचा किटोनिक ग्रुप वगैरे वॉटर जो काय असणार आहे तो, ठीक आहे. तो घेतला आहे तुम्ही आणि तुम्ही प्रोटेक्टिव्ह ग्रुप म्हणून तुमचा काय भेटणार? तुम्हाला इमाइन भेटणार आहे, ठीक आहे. आणि त्याला पुन्हा तुम्ही डीप प्रोटेक्शन केलं. पुन्हा जर त्याच फॉर्ममध्ये तुम्ही आणणार, ठीक आहे ना, अमाइनला पुन्हा त्याच प्रॉब्लेम, तर तुम्हाला डीप प्रोटेक्शन म्हणून H+ किंवा म्हणजे वॉटर हायड्रोलिसिस वगैरे तुम्हाला करावं लागणार आहे, ठीक आहे. सेकंड तुम्ही सांगा क्लोरोफ्रोमिक इस्टर तुम्ही जेव्हा घेणार तेव्हा तुम्हाला प्रोटेक्टिंग ग्रुप म्हणून इरेथन भेटणार आहे आणि त्याची डीप प्रोटेक्शन केल्यावर तुम्हाला H2 वगैरे तुम्हाला यूज करावं लागणार, ठीक आहे. थर्ड वन आहे तुमचा कुठला तरी ॲसिड असणार किंवा क्लोराईड वगैरे हलाईड वगैरे ग्रुप असणार आहे कुठला तरी, ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला अमाइड भेटणार प्रोटेक्टिंग ग्रुप म्हणून आणि डीप प्रोटेक्शन तुम्ही OH किंवा H2ने करणार, ठीक आहे. आणि तुमचा फोर्थ वन आहे तो म्हणजे थॅलिक अनहायड्राइड थॅलामाइड आणि देन तुम्हाला डीप प्रोटेक्शन कशाने करावं लागणार आहे? NH2 हायड्रोजनने करावे लागणार आहे. NH2 कसलं स्ट्रक्चर आहे? हायड्रोजनचं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. आता एक एक आपण सॉल्व करत जाऊया. रिॲक्शन बघणार तर रिॲक्शनमध्ये मेकॅनिझम वगैरे बघणार तर तुम्हाला इझिली अंडरस्टँड. तुम्हाला प्रोटेक्टिव्ह ग्रुपमध्ये कुठेच प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्ही जे बेसिक पार्ट जर तुमचं जर लक्षात असेल ना तर तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही, ठीक आहे. तर बघा आता आपण बघतो आहे की तुमचा जो असणार आहे कार्बोनिक ग्रुप, ठीक आहे. कुठला तुम्ही घेतला आहे? अमाइड घेतला आहे, ठीक आहे. त्याच्यावर जर हा प्रोटेक्टिव्ह रिएजंट जेव्हा तुम्ही यूज करणार तर तुम्हाला कशा प्रकारे स्ट्रक्चर भेटणार ते आपण डिस्कस करूया. आता तुम्ही जे घेतलं आहे ते फर्स्ट स्ट्रक्चर घेत आहेत तुम्ही, ठीक आहे. किटोनिक ग्रुप घेतला आहे तुम्ही. कुठला तरी किटोनिक ग्रुप असणार, वॉटेवर जो काय असणार आहे तो, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही काय करणार? तर आपण काय करणार आता? अमाइड ग्रुप घेतला तुमचा आणि त्याची किटोनिकसोबत रिॲक्शन जर केला तुम्ही, बरोबर की नाही, तर तुम्हाला सिम्पली काय भेटणार आहे? इमाइन भेटणार आहे. काय भेटणार तुम्हाला? इमाइन भेटणार आहे, ठीक आहे ना. प्रोटेक्टिंग ग्रुप तुम्ही हा यूज केला आहे, ठीक आहे. सिम्पल काय लोन ऑफ द तुमच्या कार्बन ग्रुपवरती तुमचा H2 तुमचा काय होऊन जाईल? लिव्ह आउट होऊन जाईल. वॉटर मॉलिक्यूल काय होऊन जाईल? बाहेर येऊन हा H2 आणि हा O तुमचा लिव्ह आउट होऊन जाईल आणि तुम्हाला जसं काय भेटणार आहे? इमाइन भेटणार आहे. पुन्हा त्याचं डीप प्रोटेक्शन करणार म्हणजे हायड्रोलिसिस वगैरे करणार तुम्ही. जेव्हा हायड्रोलिसिस वगैरे करणार तुम्हाला काय भेटेल? मग एक अमाइड ग्रुप भेटणार आणि तुमचा जो किटोनिक ग्रुप आहे तो मिळणार आहे, ठीक आहे. ह्या प्रकारे तुम्हाला मिळणार. आता तुम्ही म्हणणार की इथपर्यंत तुम्ही तर लक्षात आलं तुमचं, पण डीप प्रोटेक्शन करणार. डीप प्रोटेक्शन म्हणजे तुम्हाला पुन्हा अमाइड मिळणार आहे, ठीक आहे ना. तो कशा प्रकारे मिळणार आहे ते बघणार, ते डिस्कस करणार आहे आपण. आता बघा मेकॅनिझम तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होणार. तुमचा जो इमाइन आला आहे ना, जो इमाइन जो आला आहे त्याला काय करणार? फक्त तुम्ही काय करणार आहे? प्रोटेक्शन म्हणून तुम्ही काय H+ किंवा वॉटर मॉलिक्यूल यूज करू शकतात, बरोबर की नाही. तर सिम्पली प्रकारे इथं काय होणार? तुमच्याला H+ काय होणार? इथं अटॅक होणार, ठीक आहे. म्हणजेच काय होणार इथं तुमचा जो आता तुम्हाला माहिती आहे की नायट्रोजन लोन पण ऑफ द इलेक्ट्रॉन तो काय करेल? जस्ट प्रोटेक्शन करणार, बरोबर की नाही. हायड्रोजन तिथे चालला जाईल आणि जस्ट पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म. आता तो स्वतःला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय करणार? मग जस्ट हा प्रकार तुमचा काय होणार आहे? बॉन्ड फॉर्मेशन. कशा प्रकारे होईल? मग इथं जस्ट तुमचा काय झाला? H+ ॲड झालेला आहे, ठीक आहे, न्यूट्रलाइज करण्यासाठी. आता वॉटरचा मॉलिक्यूल आहे तो काय करेल? मग कार्बन ग्रुपवर तुमच्याला अटॅक होईल, कारण की इथं पॉझिटिव्ह चार्ज होऊन जाईल ना. मग आता हा स्वतःला बॅलन्स करण्यासाठी तो काय करणार? मग इथले लोन ऑफ द इलेक्ट्रॉन काय होतील? कार्बन ग्रुपवर अटॅक होतील, कार्बनवरती अटॅक होतील आणि जस्ट हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल आणि तुम्हाला काय कशा प्रकारे स्ट्रक्चर भेटणार? ह्या प्रकार स्ट्रक्चर भेटणार आहे. कळतं आहे का? ओके. RNH2 आणि देन CR आणि तुमचा हा वॉटर मॉलिक्यूल, ठीक आहे. एवढं लक्षात आलं तुमच्याला. नंतर काय होणार? तुम्ही सिम्पल प्रकारे काय
तुम्ही जस्ट प्रोटॉन ट्रान्सफर करणार, कारण की इथं काय पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपण स्वतःला काय करणार मग आता, काय करेल मग आता इथं सिम्पल प्रकारे काय होणार, रिॲक्शनमध्ये काय होणार, जस्ट तुमचा काय होईल, हा जो बॉन्ड आहे तो काय होऊन जाईल, डबल बॉम्ब फॉर्मेशन. जस्ट हा हायड्रोजन इथे चालला गेला, बरोबर की नाही. तर तुमचं काय इथं डबल बॉम्ब फॉर्मेशन होणार आणि तुमचा जो RnH2 तो काय होऊन जाईल, निघून जाईल. ठीक आहे ना, पॉझिटिव्ह होतं ना की नाही प्रोटॉन ट्रान्सफर केल्यानंतर. ठीक आहे, नंतर काय होईल मग तुमच्याला H+ जो काय होऊन जाईल, रिडक्शन होऊन जाईल त्याच्याला, तो त्यातनं निघून जाईल हा H, बरोबर. मग तुम्हाला काय भेटलं मग, RnH2 वेगळा भेटला आणि तुमचा जो पुन्हा जो कटोना ग्रुप होता तो पुन्हा तुम्हाला तिथे मिळालेला आहे. ठीक आहे, आपण फक्त रिॲक्शन तुमचं कसं आलं इमाइनपासून तुम्हाला कशाप्रकारे तुम्हाला अमाइड ग्रुप आणि हा मिळतो आहे ते बघितलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट कंडिशनमध्ये काय होणार आहे मग, इथपर्यंत आय थिंक कोणाला कन्फ्युजन नसणार आहे, बरोबर की नाही. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण, ते कुठलं होतं तुमच्याला, की अमाइडचं तुम्ही पुन्हा तुम्ही जर ॲसिड वगैरे यूज केलं तर काय मिळू शकतं तुम्हाला, ॲसिड वगैरे अमाइड मिळू शकतो, बरोबर की नाही. तर ते पुन्हा रिप्रोडक्शन करणार आहे. बघूयात रिॲक्शन कशाप्रकारे सॉल्व करू शकतात तुम्ही. आता बघा सेकंड एक्झाम्पल आहे आपल्याला, तुम्ही अमाइड ग्रुप घेतला आहे आणि त्याचे जस्ट रिॲक्शन करणार आहे, ॲसिड कुठला तरी ग्रुप असणार आहे. ठीक आहे ना, ॲसिड घेतला आहे तुम्ही, तर सिम्पल प्रकारे काय तो वॉटर मॉलिक्यूल काय लॉस होऊन जाईल. प्रॉब्लेम तुम्हाला आधीच समजवलं मी तुम्हाला कशाप्रकारे लॉस होणार. ठीक आहे ना, हा H2 आणि हो तुमचा जस्ट काय होऊन जाईल, हा NH घेतला. ठीक आहे, कारण की इथला एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन. ठीक आहे, दोघी पण वॉटर मॉलिक्यूलला घेऊन म्हणजे ऑक्सिजनला घेऊन निघून गेलेत, बरोबर की नाही. मग हा RNH, हा COO आणि हा R' म्हणजे तुमचा काय मिळाला, अमाइड तुम्हाला मिळाला आहे. ठीक आहे, आता याला तुम्ही जेव्हा डिप्रोटेक्शन करणार म्हणजे हायड्रोसिस करणार, पुन्हा तुम्हाला तोच ग्रुप पाहिजे ना अमाइड, तर तुम्ही काय केलं, डिप्रोटेक्शन केला तर तुम्हाला ॲसिड वेगळा भेटला, कळतं आहे का, ॲसिड वेगळा भेटला आणि RnH2 तुमचा काय झाला, वेगळा भेटला. ठीक आहे, डिप्रोटेक्शन हायड्रोसिस होणार सिम्पल प्रकारे. ठीक आहे ना, कळतं आहे तुम्हाला. मग मी जे मेकॅनिझम समजवलं आहे त्याच प्रकारे इथं पण होणार आहे. चेंजेस काहीच नाही. ॲज मी तुम्हाला तेच म्हणते की ॲज तुमचे सगळे म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर एखादं एक्झाम्पल सॉल्व केलं ना तर तुम्हाला पुढचं एक्झाम्पल आपोआप येणार आहे. नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही आजच सॉल्व करून टाकणार. ठीक आहे, आता आपण घेतला आहे. ठीक आहे, ॲसिड जसं घेतला तसा तुम्ही एखादा हलाईट ग्रुप घेऊ शकता, कुठला पण घेऊ शकता, हलाईट ग्रुप घेतला. आता ठीक आहे, आपण इथं काय घेतलं, एखादा तुम्ही अल्किल हलाईड वॉटर जो काही घेतलेला आहे. ठीक आहे, आता काय होणार, अमाइड ग्रुप घेतला आहे, त्याची तुम्ही रिॲक्शन करणार आहे. मग याच्यामध्ये काय होईल, तुमच्याला इथला H आणि हा Cl तुमचं काय मायनस होऊन जाईल आणि सिम्पली प्रकारे कशापैकी रिॲक्शन RnH आणि हा तुमचा सीड बनवून R'. तुम्हाला अमाइड भेटला, कळतं आहे का, अमाइड भेटला. तुम्हाला काही पण कन्फ्युजन असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. इंस्टाला फॉलो करा, इंस्टा ID पण सेमच आहे, शीतल गिरा असे. ओके, आणि जर तुम्ही जर न्यू असणार चॅनल तर सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ हेल्प वाटला तर लाईक करा, आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर करा. ठीक आहे, आता बघा तुमचं काय होणार इथं मग, अमाइड ग्रुप जो तुमचा आलेला आहे, ठीक आहे ना, त्याला काय डिप्रोटेक्शन करणार म्हणजे हायड्रोसिस करणार. हायड्रोसिस करणार म्हणजेच काय, तुमचं काय झालं मग OH, तुमचं काय हो झालं, H2O सोबत लोन ग्रुप अटॅक होतील आणि कशाप्रकारे एक हायड्रोजन इथे झाले, एक RnH2 तुम्हाला इथे मिळाला आणि तुमचा एक COOH, कारण की वॉटर मॉलिक्यूलसोबत रिॲक्शन करतात तर मी ह्या प्रकारे होईल ना, तुमचा इथं अटॅक होईल, बॉन्डवर होईल, इथं NH2 या प्रकारे रिॲक्शन होणार. ठीक आहे ना, कळतं आहे का तुम्हाला मिळाला. आता याची जर पुन्हा तुम्ही जर थायरॉइड क्लोराईडसोबत जर रिॲक्शन केली, बघा काय ट्विस्ट आहे इथं मध्ये, ॲसिड आणि जेव्हा अमाइडची जेव्हा तुम्ही रिॲक्शन करता, ॲसिड आणि अमाइडची सांगते मी. ठीक आहे, कोणासोबत, थायरॉइड क्लोराईडसोबत. ठीक आहे, तर तुम्हाला काय भेटणार आहे, हलाईड ग्रुप पुन्हा रिप्रेझेंट भेटणार. हलाईड ग्रुप तुमचं काय पुन्हा रिप्रेझेंट तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. ओके, कन्फ्युजन नाही, कन्फ्युजन तुम्ही मला विचारा. ठीक आहे ना, आता नेक्स्ट आहे तुमच्याला प्रोटेक्शन ऑफ द अमाइडमध्ये तुम्ही कुठला बघितला, एक तर इमाइन बघितला गेला, आपला एक अमाइड पण बघितला. आता युरेथिन आणि थॅलामाइड नेमकं कसं प्रकारचं स्ट्रक्चर आहे ते बघणार आपण. ठीक आहे, आता युरेथिनलाच तुम्ही काय ना कार्बॅमाइड समजा. ठीक आहे, कार्बॅमाइडचं स्ट्रक्चर बघा ह्या प्रकारचं आहे, NH ह्या प्रकारचं तुमचं कसं आहे कार्बॅमाइड. आणि कार्बॅमाइड कशाप्रकारे फॉर्म होतो ते पण बघून घेऊया. ठीक आहे, आता तुम्ही बघा अमाइड घेतला, हा तुमचा अमाइडचं स्ट्रक्चर बरोबर, आणि कुठला घेतला तुम्ही, क्लोरोफॉर्म इस्टर घेतला. हा क्लोरोफॉर्म तुमचा काय इस्टर ग्रुप आहे, बरोबर की नाही, कळतं आहे का, क्लोरोफॉर्म इस्टर घेतलेला आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला ह्या दोघांची जेव्हा तुम्ही ॲडिशन करणार तुम्हाला काय कार्बोमेट म्हणजेच काय युरेथेन्स तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे ना, RnH आणि तुमचा काय झाला COOR' म्हणजे तुमचा एक HCl काय झाला, लिव्हर झालेला आहे, तुम्ही सांगू शकता, बरोबर की नाही. हा H आणि तुमचा हा Cl. ठीक आहे, मायनस HCl तुम्ही राईट डाऊन करा. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशनमध्ये काय डिप्रोटेक्शन तुम्ही करणार आहे, म्हणजे हायड्रोसिस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, मग तुमचा हा RnH2 तुमचा एक निघालेला म्हणजे तुमचं काय होणार इथं अमाइड ग्रुप होणार आणि हा तुमचा काय O तुमचा निघणार आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला पुन्हा काय झाला, हा मिळाला. ठीक आहे ना, हा COOR' आणि तुमचा इथला आहे हायड्रोजन, तुम्ही फक्त H2 ॲडिशन करताय.
ठीक आहे. पी डी ते काय जस्ट प्रोटेक्शनचं प्रोटॉनचंच काम करतं. प्रोटॉन तिथं तो जाणार आहे, बरोबर की नाही. तुम्हाला काय म्हणणार मग फॉर्मिक ॲसिड तुम्हाला म्हणणार आहे. इथं आपण H2 वगैरे की हायड्रोजन एसिस यूज केला, हायड्रोसिस यूज केलेला नाही आहे. जर हायड्रोसिस यूज केला असतं तुम्हाला काय भेटलं असतं, इथं परत तुमचा OH झाला असता आणि इथं NH2 झाला असतं, बरोबर की नाही. आपण इथं काय यूज केलं आहे म्हणून सांगते की ते रिएजंट पण लक्षात ठेवा. डिप्रोटेक्शन कशाने होतं आहे ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. करतं आहे का क्लोरोफॉर्मिला म्हणजे फॉर्मिक ॲसिड तुम्हाला मिळणार आहे. इथं एक तुमचा RnH2 आणि एक तुमचा काय झाला फॉर्मिक ॲसिड तुम्हाला मिळाला आहे कार्बनपासून, ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट आपला थॅलॅमाइड. हे कसले होते प्रोटेक्शन ऑफ द अमाइड ग्रुपचे, कशाप्रकारे प्रोटेक्शन करतो आणि कशाप्रकारे डिप्रोटेक्शन आपण करतो आहे हे सगळं आपण याच्यामध्ये डिस्कस करतो आहे, कळतं आहे ना. तर थॅलॅमाइडमध्ये काय होणार, मग तुम्ही काय यूज करणार आहे थॅलॅमाइडमध्ये तुम्हाला माहिती आहे. त्याच्या नेमिंगमध्ये तुमच्या लक्षात येऊन एक थॅलिक अनहायड्राइड घेणार आणि एक अल्क्यूट तुम्हाला NalQ थॅलॅमाइड घेणार. कशाप्रकारे रिॲक्शन होणार आहे ते बघूयात बरं का आपण. आता थॅलिक अनहायड्राइड तुम्ही जेव्हा घेणार तर त्याची जस्ट तुम्ही अमाइडसोबत रिॲक्शन हायड्रोजनसोबत रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार बघा कशाप्रकारे ती इथं जस्ट ट्रान्सफर होणार आहे, ठीक आहे ना. NalK थॅलॅमाइड तुम्ही हायड्रोजन यूज करताय. हायड्रोजनमध्ये काय होणार आहे मग फक्त लोन प्रॉब्लेम इलेक्ट्रॉन तुमचा काय ते कार्बन ग्रुपमध्ये अटॅक होतील, म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर ह्या प्रकारे मिळणार आहे, कळतं आहे का. कार्बन ग्रुप आणि जस्ट फक्त काय होणार हा बॉन्ड जस्ट ब्रेक होणार, लोन प्रॉब्लेम इलेक्ट्रॉन इथं चालेल NH2, कळतं आहे का. कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाही. हा NS जसं जसं राईट डाऊन केला आहे. NH2 म्हणजे हायड्रोजन, हा तुमचं NH2 कसं स्ट्रक्चर आहे हायड्रोजनचं स्ट्रक्चर आहे. त्याची जर रिॲक्शन आपण जर केली कारण कुठेही अटॅकिंग होणार आहे. हा बॉन्ड पहिले आपण ब्रेक केला आहे ना, नंतर काय होईल लोन म्हणजे ही पुढची स्टेप आहे. पहिले आता फक्त इथे काय अटॅकिंग होऊन म्हणजे या प्रकारे स्ट्रक्चर दिसणार आहे, ठीक आहे. हे बॉन्ड नंतर तुम्ही ब्रेक हे करा, ठीक आहे. या प्रकारे स्ट्रक्चर आपण फक्त जॉईंट करून घेतलं आहे. सपोज NH2 इथं तुमचा हा NH आणि तुमचा हा NH2 ह्या प्रकारे झाला. हे समजलं ना तुम्हाला सर्वांना, ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे तुमचं आला नेक्स्ट कंडिशनमध्ये काय होईल, जेव्हा हा डबल बॉन्ड इथं फॉर्मेशन करणार तेव्हा हा बॉन्ड जर ब्रेकडाऊन होऊन जाईल, म्हणजे इथनं तुमचा हा निघाला आणि हा इथून ह्या प्रकारे, ठीक आहे. हा ही रिंग जशी तशी राहणार आहे. कार्बन ग्रुप इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन केला, हा NH तुमचा झालेला, ठीक आहे. आणि हा NH2 असं जास्त राहिला आहे, ठीक आहे. आणि हा NR आणि H, कारण की हा H इथून निघाला, हा लो प्रॉब्लेम याला काय होऊन आपल्याकडे उडून गेल, बरोबर की हा NH तुम्हाला इथं एक मिळाला आहे, ठीक आहे. या प्रकारे स्ट्रक्चर भेटणार आहे तुम्हाला. नेक्स्ट कंडिशनमध्ये काय होईल मग सिम्पली प्रकारे काय होणार आहे, जस्ट तुमची रिंग ॲज सच जशी तशी ठेवली तुम्ही, हा कार्बन ग्रुप नेक्स्ट कंडिशनला काय होऊन जाईल तुमचा सुटेबल मग NH2 झाला, ठीक आहे. तुम्ही फक्त याला NH2ला तुम्ही हायड्रोजन ह्या प्रकारे राईट डाऊन केलेलं आहे इथं, ठीक आहे, कळतं आहे का. आणि तुमचा हा कार्बन बॉन्डचा जो बॉन्ड जस्ट ब्रेकडाऊन झाला इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हा NHR तुमचा जो काय जो तुमचावाला हा इथला हायड्रोजन इथला NH2R म्हणजे तुमचा एक अमाइड ग्रुप निघाला आणि एक ॲसिड जसं असं तुम्हाला भेटला, म्हणजे हा डबल बॉन्ड NH आणि हा डबल बॉन्ड फॉर्मेशन या प्रकारे होणार आहे. कन्फ्युजन होऊ नका, कन्फ्युजन होण्यासारखं काय नाही. आणि कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, ठीक आहे ना. आणि कोणाला जर ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे तुम्ही मला विचारू शकता, कमेंटमध्ये मला मेसेज करा, मग तुम्हाला मी सांगते, लिंक पण पाठवेल, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये तुमचा जो पण कोर्स आहे तो पण आपण डिस्कस करतो आणि मोस्ट ऑफ जेवढे पण तुमचे एक्झाममध्ये क्वेश्चन कशा प्रकारे ते सगळे आपण डिस्कस केले जातात, ठीक आहे ना. आणि तुम्हाला मी गॅरंटी देते की तुम्ही जस्ट पासिंग होतं तरी कंपल्ली तुम्ही तुमचं होऊन जातो, याच्यामध्ये कवर होऊनच जातो, ठीक आहे ना. तर तुमचं काय झालं लास्ट मग तुम्हाला एक अमाइड ग्रुप भेटणार आणि त्या फायनली या प्रकारे अशा भेटणार आहे. ओके. नेक्स्ट टॉपिकला आपण बघूयात मग कार्बोनिल ग्रुप वगैरे बाकी कार्बोनिक ॲसिड वगैरे बाकी ते आपण नेक्स्ट टॉपिकला डिस्कस करूया. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.